हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपण यूट्यूबला अनेक व्हिडिओ बघितले असेल की ढाक बैरी, परंतु त्या ब्लॉगमध्ये फक्त बैरीगाडाविषयी विश्लेषण असतं, ढाकविषयी कमी प्रमाणात असतं. तर आज आपण फक्त ढाकाला भेट देऊन ढाकाविषयी माहिती घेणार आहोत, ढाकगाडाविषयी. तर बैरीगाडाला जाताना 3 टप्पे येतात, एक ढाक, त्यानंतर गड आणि त्यानंतर बैरीगाड. तर बैरीगाडावर समजा महादेवाचं मंदिर आहे, ते थोडं थ्रिलिंग आहे, एकदम एक्सपिरियन्स तिथे जाण्यासाठी. आणि ढाकाळा गारवाई देवीचं मंदिर आहे, तर आपण त्या ठिकाणी जात आहोत. आणि ढाकाविषयी सांगायचं झालं तर कर्जतवरून जर तुम्ही निघाले तर कर्जतवरून संजयनगर, छोटा वेणगाव, मोठे वेणगाव आणि त्यामार्फत आपण वदपला येऊ शकतो. वदपला पायथ्याला गाडी लावून वरती जाते त्या ढाकगडावरती. तसं ट्रेक काही अवघड नाही, पण थोडाफार दमचक करणार आहे. 2 ते 2.5 तास लागतात जेमतेम. आणि जाताना तुम्हाला वाटेमध्ये एक सुंदर वॉटरफॉल भेटेल. पावसाळ्यामध्ये आलं तर पावसाळ्यामध्येच या, कारण की उन्हाळ्यामध्ये पूर्ण हिरवळ निघून गेलेली असते, फक्त माती आणि दगड तुम्हाला दिसतील डोंगरावरती. तर पावसाळ्यामध्ये याला पूर्ण हिरवळ नटलेला डोंगर दिसेल. एक सुंदर मोठा वॉटरफॉल आहे पायथ्यालाच, वदप गावाच्या कडेला. आणि गौरकामत साईडने जर चढले, गौरकामतने चढा किंवा वदप साईडने चढले तर तुम्हाला भिवगड, एक छोटा गड पाहायला भेटेल. तसं त्यामध्ये पाण्याचे टाके बघायला भेटेल बऱ्याच प्रमाणे. आणि जर आपण ढाकाच्या दिशेने निघालो तर जाताना विविध प्रकारची झाडे आहेत. आता मी जाताना तुम्हाला मध्ये दाखवेलच. थोडं दमचेक झाले, मला थोडी विश्रांती घ्यायचं आहे. सो जय शिवराय. समीर सर्वात हट्टाकट्टा, परंतु पहिलाच ट्रेक मी बघताय त्याची आवता जातो का आता. अजूनमधून गडकिल्ल्यानं येत जा. गडकिल्ल्यावर येण्यामागचे फायदे बोलले तर गडकिल्ले एक्सप्लोअर करायला जरी नाही आले तरी चालेल, पण तुमच्या शरीरासाठी देखील ते चांगलं असतं, कारण की शरीरामध्ये रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे चालतो. तसेच उच्छ्वासाची जी क्रिया असते, ज्याला आपण आपला स्टॅमिना बोलतो, तो स्टॅमिना वाढण्याचं प्रमाण हे उंच उंच डोंगर चढल्यामुळे देखील वाढू शकतं. आणि त्याच्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहू शकतं. त्यामुळे स्वतःसाठी तरी एकदा गडकिल्ल्यांवरती मध्ये जर समजा अर्धा डोंगर चढल्यानंतर असे 2 रस्ते येतात, उजवीकडे एक ना डावीकडे. तर उजवीकडे हा रस्ता जाणारा जो रस्ता आहे तुम्ही पाहताय, हा नॉर्मल रस्ता आहे, एवढा काही दमचक करणारा रस्ता नाही, झाडाझुडपांचा रस्ता आहे. त्यामुळे इथून ऊन देखील जास्त लागत नाही, उन्हाळ्यामध्ये पण कमी प्रमाणात असतं. पण जर ह्या रस्त्याने जर तुम्ही गेलात तर हा रस्ता तुम्हाला लवकर वरती गडावर पोचवणार आहे, पण हा थोडा असं की डेंजरस टाईप, म्हणजे थोडा धोकादायक रस्ता आहे. याशिवाय या रस्त्यामध्ये झाडाझुडपं जास्त नसल्यामुळं ऊन देखील जास्त प्रमाणात लागतं. तर या रस्त्याला खडेटोक म्हणून ओळखतात. जर तुम्ही आलात तर लवकर बघा या रस्त्याने जा, पण थोडं जपून जा, नाही तर आपला सोप्पा सोयीस्कर. तर आपले मित्रमंडळी याच रस्त्याने गेलेत, त्यामुळे आपण पण या रस्त्याने जाऊ. सांगायचं झालं तर मित्रांनो, ढाकगड हा ट्रेक माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. प्रत्येक वर्षी मी इथे येत असतो. एखाद्या सांगायचं झालं तर कसं, प्रत्येकाची आस्था असते एखाद्या गोष्टीवरती, आणि हिंदू असल्यामुळं तर ऑब्वियसली देवदेवतांवरती विश्वास आहेच नक्कीच. तर ढाकला तुम्हाला यायचं असेल ना, तर एक सुंदर वातावरण म्हणजे ज्यावेळी आपल्या इथे नवरात्री असतात, नवरात्रीच्या 7व्या माळेच्या दिवशी ढाकळा गारवाईच्या मंदिरात एक मस्त मोठ्या प्रमाणात पूजा असते. अनेक भाविक भक्त येतात. म्हणजे सांगायचं झालं तर पायथ्याला जी गावं आहेत, वदप झालं, गौरकामत झालं, बारणा, मार्केवाडी, आमचं तडाव, सर्वच कडून आणि इतर ठिकाणाहून लोक देखील येतात. आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तुम्हाला जर यायचं असेल नक्कीच त्या दिवसात या. पावसाळ्याचं वातावरण असतं, जास्त दमचक होत नाही. पाणी सोयी रस्त्यात होत जाते, कारण की वॉटरफॉल आहे. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी चालूच असतं. तर नक्कीच या त्या दिवसामध्ये. उन्हाळ्याच्या दिवसात टाळा, कारण तुम्ही बघता ही अवस्था, हट्टेकट्टे तरुण उन्हामध्ये थकवा जाणं त्यांना. ठीक आहे. हाय. Pulling out black windows once you go down. You must be crazy if you think that I'm gonna slow down. The one that talking shit from the drama. I'm coming out to set you to your mama. Mr. With
तर अशाप्रमाणे जर जंगलामध्ये गेले साऊंड वगैरे वाजवत नका जाऊ, तो लहान आहे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा. पण तुम्ही जर जंगलामध्ये गेले तर वन्य प्राण्यांना आपल्यापासून कुठला धोका पोहोचेल अशा कुठल्याच गोष्टी करत नका जाऊ. मी त्याला समजावून ठीक करतो. राहुल कडू. आणि मित्रांनो सांगायचं झालं तर आणि गडावर जर वन डे स्टेला जरी गेले रिटर्न आले तर जेवण वगैरे बनवतात. आमच्या मित्रांची खासियत म्हणजे का फक्त मंचुरियन बनवण्यासाठी चाललेले आहेत ढाकला, आणि एवढं साहित्य राहुल सांभाळत आहे. आणि जर तुम्ही पावसामध्ये त्याला उन्हाळ्यामध्ये आला तर तुम्हाला मध्ये हा स्टॉप भेटेल. इथे खाली जे वदबॉडी आहे तिथले बरेचसेच ग्रामस्थ इकडे म्हणजे आदिवासी वाड्यातले बरेचसेच आदिवासी समाजाचे लोक इकडे राहायला आलेत. सुंदर वातावरणात डोंगराची काली मैना, रानमेवा आणि आमची माकडं. रानमेवा आमच्या इथे कोकणामध्ये आलू बोलतात. आणि आमची माकडं खायचं असल्यामुळे थोडून घरी जाऊन पिकं टाकून सुंदर लागतं. हे पांदे नका रे मोडू, पांदे नको मोडू. काय बघाय आपली झाड आपण बस मोड नको त्यांना सांग. माणूस पूर्ण कपड्यांमध्ये निघतो, पूर्ण वरती होते पण ही अवस्था होते. उन्हाच्या दिवसामध्ये पावसाने थोडाफार प्रमाणात दमवतो कारण पाऊस पडत असताना गरमी जास्त होत नाही. पण उन्हाच्या दिवसामध्ये हे आपले मित्रमंडळी आहेत, डोनेवाडची आलेली पोरं आहेत. यांचा पण एक ग्रुप आहे, पण ते आज वस्ती करून बहिरी काढायला जाणार आहेत आणि आपण ढाकपर्यंत असणार आहेत. फक्त गडाचे आलो येताना प्रत्येकाने पाण्याचे निसर्गाचे स्रोत तयार असतात. तर मित्रांनो हे देखील आपल्याला बघायला गडावर जाताना मत बघेल पाण्याचं ठिकाण आपला ते बॉटल वर्षभर आहे पाणी इथं अवेलेबल असतं. तुम्ही जर येणार असेल ना तर मध्यभागी असा एक स्पॉट आहे, एक मोठं झाड मोठे झाड त्या ठिकाणी काय आहे तिथे झाडबाड आणि पण खरी टाकून पण रस्ता आणि एक आपला नॉर्मल रस्ता रस्ता येणार ठिकाणी पोचलो. इथून येऊन 10 मिनटाचं अंतर आहे गाडावर पोचण्यासाठी. पण खरी टाकून येताना थोडा जास्तच आमच्या होऊन जाईल. तसं या रस्त्याने एवढं फार प्रमाणात झाडं असल्यामुळं जास्त दम नाही लागत आणि जास्त ऊनही नाही लागत. त्याच्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल त्या रस्त्याने नक्कीच या. आणि फायनली आपण पोचत आहोत सपाटीला, म्हणजे जो झाड चढण्याचा भाग आहे डोंगराचा तो पूर्ण करून ही अवस्था बघताय. प्रदीप उर्फ पद्या चढून सपाटीला आणि चढेपर्यंत ही अवस्था बघता तुम्ही. भूषण आपला नेहमीच असतो माझा कॅमेरामॅन, आज कॅमेरा माझ्या हातात आहे आणि भूषणच्याकडे पिशवी आहे सामानाची. आणि फायनली जर तुम्ही पावसाच्या सीझनमध्ये इथे आलात तर इथे एक तुम्हाला वेगळाच नजारा बघायला भेटेल. मस्त पाऊस आणि हिरवगार सर्व. या दगडांवरती अक्षरशः तुम्ही बघायला गेलं ना तर पावसाळ्यामध्ये हिरवी चादर पसरलेली असते. एक सुंदर दृश्य. आणि माझ्या मते प्रत्येक गावामधून गावदेवीचा उत्सव असतो त्यावेळी इथे गरवाईच्या मंदिराला भेट दिली जाते. त्याचवेळी माझ्या मते झेंडे लावलेले असावे कुठल्या तरी गावाच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून. मुलं वेगवेगळे वेळी येतच असतात इथे
फिरण्यासाठी विजिट द्यायला किंवा कुठल्या कार्यक्रमानिमित्त ढाक ग्रामस्थ यांचे देखील कुठले कार्यक्रम चालूच असतात. पावसाळ्यामध्ये एक वेगळं दृश्य बघायला भेटेल. सध्या उन्हाचा सीझन असल्यामुळं दमछाकी होणार. आणि जे हा तुम्हाला सुकलेला पालापाचोळा दिसते, सुकलेली झाडं दिसतात, ही जी दगडं दिसतात हे आता उन्हामुळे लाल होऊन गेलेत, पूर्ण हिरवळ निघून गेले. पाहू शकता तुम्ही हे दगड थोड्याफार प्रमाणात हिरवळ आहे, ते पूर्णप्रमाणे हिरवं होऊन जाईल आणि वेगळं दृश्य बघायला भेटेल मित्रांनो. आणि फायनली आपण आपल्या नजरेत पडणार आहे ढाक गारवाई देवीचं मंदिर. जर पावसामध्ये इथं पूर्ण बघून जातो तुम्ही. इकडे बघायला गेलं तर इकडे बैलगड आहे, इथून 2 तासाचं अंतर. म्हणजे पूर्णप्रमाणे डोंगराला पूर्ण विलसा घालून आणि डोंगराच्या कॉर्नरने गोल राऊंड मारून पलीकडच्या साईडला जाऊन आपल्याला बैलगड बघायला मिळेल. आणि जर पाहायला गेलं तर फायनली तुम्ही बघा मित्रांनो. आणि गारवाई देवीचं मंदिर. चला जाऊया. नजरेत तर पडलेलं आहे आपला आधी फोटो घेताना. तर बस जाऊया. लाकडी कामावरती मंदिर वसलेलं आहे. तुम्हाला नक्की तिथे गेल्यावर पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो मंदिराविषयी. तर जाऊया. जय श्रीराम. गावाकडच्या पोरांची मस्ती ते बघतात. शहरातील मुलांमध्ये आणि गावातील मुलांमध्ये हा फरक आहे की सापाची कात त्यांनी गाल्यामध्ये घातलेली. ही मजा म्हणजे गावाकडे तुम्हाला बघायला मिळेल. ही गावाकडची मुलं, गावाकडच्या मुलांची मस्ती आणि निर्भीडपणा. तसं शहरामधली मुलं या गोष्टीपासून थोडं लांबच राहतील भीतीमुळे. हे नक्की काय आहे काय नाही. तरी आमची गावाकडच्या मुलांची मस्ती. मंदिराची दिवसेंदिवस म्हणजे मंदिराकडे चांगल्या प्रकारे लक्ष देत चाललं आहे. इथे ग्रामस्थ असतील किंवा जर डोंगराच्या पायथ्याशी ग्रामस्थ असतील आजूबाजूच्या गावाचे. कारण की ज्यावेळी मी जेव्हा इथे यायचो आधी त्यावेळी मंदिराचे म्हणजे ठीक होतं, पण मंदिराला एवढ्या प्रमाणात पेंटिंग किंवा मंदिर थोडं दुर्लक्षित होतं. पण आता जर बघायला गेलं तर आत्ताच इथे एक पूजा होऊन गेली जी ढाक ग्रामस्थांकडून. नाही तिथं काढतात आतमध्ये बुटं झालं. तर मेन गोष्ट म्हणजे आधी इथं पाण्याची सोय नव्हती. तर आपण इथून जर पुढे गेलो ना, इथं समोर पुढे 10 मिनिटाच्या अंतरावरती गाव आहे ढाक. तर त्या गावाच्या कडल्या 2 विहिरी आहेत. तिथूनच पिण्याचं पाणी 2 विहिरी असल्यामुळं एक पिण्यासाठी आणि एक आंघोळीसाठी पाण्याचा वापर केला जातो. पण मात्र बऱ्याच जणांनी इकडे लक्ष दिलं, गावस्थांनी लक्ष दिल्यामुळं आता इथं मंदिराच्या कडेला एक नळ बसवलं आहे. नळाची सुविधा आहे. पाणी येतं आहे त्याला. येते ना प्रदीप? येते येईल थोड्या उशिरामध्ये. थोड्या प्रमाणात पाणी येतं आहे. म्हणजे मंदिराकडे लक्ष देत चाललं आहे. आपलीच मंदिर आहेत, त्याला आपण जपलं पाहिजे. तर जाऊया मंदिरात. कडक ऊन. सोलर असेल लावलेलं. फायनली आपण मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. तर मंदिराचे दिवसेंदिवस म्हणजे लक्ष देऊन मंदिराची डागडुजी केली जाते. तुम्ही बघा एक गारुमातेचं मंदिर. आणि या ठिकाणी सर्व देवी देवतांची म्हणजे सजावट केलेली आहे उत्कृष्टरित्या. पूर्वी जर बघायला गेलं तर या मंदिरामध्ये हे मंदिर फक्त लाकडाने बनलेलं होतं, जे तुम्ही आता बघू शकता. हे पत्रे पाईप लोखंडाचा वापर म्हणजे आत्ता प्रमाणात केलेला आहे. पूर्वी या 4 खांबांवरती मंदिर उभं होतं. आणि प्रत्येक वर्षी येथील ग्रामस्थ या खांबांना विशेष प्रकारे म्हणजे वॉर्निश वगैरे लावून पेंट करून जर तुम्ही कलाकुसर बघू शकता याच्यावरची. म्हणजे पूर्वीचं बांधकाम हे पूर्वीचं लाकडी खांबांवरती आईचं मंदिर उभं होतं. आणि ही पालखी ज्यावेळी आईची पालखी असते म्हणजे नवरात्रीच्या काळामध्ये 7व्या माळी दिवशी ज्यावेळी पालखी निघत असेल त्यावेळी या पालखीचा वापर होतो. तर बघा तुम्ही मित्रांनो. आणि सांगायचं झालं तर नवसाला पावणारी आई म्हणून या मंदिराची ओळख आहे.
कारण की या ज्या तुम्ही बघता वरती घंटा बांधलेल्या आहेत, या कोणी ना कोणीतरी ग्रामस्थांनी किंवा येणाऱ्या भाविकांनी जे नवस बोललेले आहेत त्यांचे नवस पूर्ण झाल्यानंतर या घंटा त्यांनी आईच्या चरणी आणून नवस बोलल्यावर नवस पूर्ण झाल्यामुळे त्यामुळे नवसाने पावणारी आमची गारवाई ढाकची नक्की या आवाज सर्वांनी भेट द्या. बाबा 2 दिवस भांडले रे आमचे काल किती भांडवते सर्व मुलांची काळजी घ्या ना. प्रदीप मावशीने ताई दीपाताई सर्वांना ब्रेड जाम देऊन दे. आणि खाणार मी काय आणि खाणारा आमचा निलू लहान पोरगा आमच्यातलं सर्वात. तुझे मुलं भांडतात. पद्याला त्याच्या बायकोने मस्त शिकवलंय. घरी भांडी घासता घासता जेवण करता करता सर्वांची काळजी घे ना. तसा आमचा प्रदीप सर्वांची काळजी घेतोय. मंदिराच्या कडेला जर बघायला गेले तुम्ही तर या जुन्या वस्तू नंदी, मला तर नंदी महाराजच ओळखायला येतो. तर बाकीचे तुम्ही सांगा कमेंटमध्ये नक्की हे काय या जुन्या वस्तू मंदिराच्या समोरच बघायला येतो मला. आणि आमचा खरं म्हणजे ढाकचाच प्लॅन होता, पण भूषण तू सांग आता, ढाकचा प्लॅन होता अचानक काय झालं? अचानक असं आलं का आम्हाला दोघांना ब्रेक येऊ द्या, त्याच्यामुळे यांचे सगळ्यांचे वांदे केले आम्ही. जायचं म्हणजे जाता आता बहिरीला जायचंय. बहिरीला जायचं आता. बहिरीला जायचा प्लॅन केलाय. याच्यामुळे कॅन्सल झालं. ओके, निलूची इच्छा नाही कारण की त्याला खूप महत्वाचं काम आहे. पण हे चालताना ना हा गुगल काय सारखं चालते. ओके, म्हणजे असे चालतात. ओके, यांना चालता येत नाही. यांना मला तर वाटतं दुसऱ्याच प्रजातीची माणसं आहेत. कुठली प्रजाती? मला तर वाटतं मेल मध्ये येतात. आणि अरे हा राहुल हा व्हिडिओ झाली. राहुल बोल. हा बंद आहे तू. बोल राहुल बोल. आणि ढाकच्या मंदिराकडून आम्ही लगेच निघालोय. जेमतेम 10 मिनिटं थोडं थांबलो, थोडा नाश्ता केला आणि सर्वांना म्हणतात की आता आपण बैरीला जायचं. आलोच तर बैरीला जाऊन यायचं. बघूया मित्रांनो, निघतोय आणि हा गावातला रस्ता आहे. आधी आम्ही गावामध्ये जाणार आहे. एक थोडं पाणी घेणार आहे प्रत्येकजण आपापली बॉटल भरून, कारण की जाताना रस्त्यामध्ये कुठे पाणी भेटेल याचं सांगू शकत नाही. जर वरच्या बाजूने गेलो तर डोंगराच्या वरच्या बाजूने जर गेलो तर आपल्याला एक मध्ये पाण्याचे 5 टाके भेटतील. त्यामध्ये पाणी वर्षभर असतं. कारण की मी ऑलरेडी एकदा बैरीगडाचा ट्रेक केलेला आहे, तर माझ्या माहितीनुसार तिथं पाणी असतं 5 टाक्यांमध्ये. पण जर आपण खालच्या रस्त्याने जर गेलो तर त्या रस्त्याने कुठे पाणी भेटत नाही. त्याच्यामुळे गावामधून आम्ही पाणी घेणार आहोत आणि नंतर पुढच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत. तर जाऊया. पडला तरी काय नाही. आद्या तसं नाही, असं होतं. पण बॉटल घेऊन गेलाय का? आता बॉटल टाका रे. असू दे. अरे सोड ना सरळ वरून सोड. अरे पद्या, तो पाणी किती थंड असेल बघ फक्त पिऊन. बर्फ असतं इथं सगळी आहेत माहिती का? आरोग्य विभागाचे लोक पण येतात एवढ्या वरती. तू व्हिडिओ काय कल्पेला सगळी सर्विस वाला इथं पहिला साईडला करा का साईडला कासरा लावलाय आता. कासरा आपण मी चालू ना जरा साईडला आलो जरा. काय नाही होईल. यशा उतरतो रे. यशा उतरतो व्हिडिओ काढ यशाची. हा यशावर यशा माझा यशू. माझा यशू आला नाही आतला.
नको फेकून आता आण ना वरती. ए नीला तुझ्या बाटल्या अजून बाटल्या कोणाकडे एक बघा रे त्यांना बाटली या बाटली आहे त्यातनं का फेकशील या खायला नाही पण त्याला पटकन त्याला पटकन आवडते का वरती पुढे जायचे ना. आणि असं आमचा राहुल बाहेर आलाय. दाखव एक गुड फुले मुझे भी पिला दे भाई. हे घे आपण आलो आता ढाक गावामध्ये. आणि इथे 5-6 कुटुंब आहेत. म्हणजे सर्व काय म्हणतात इथे कुठल्या सुविधा उपलब्ध नाही. हॉस्पिटल नाही, ना कुठला किराणा माल, ना बाजारपेठ, ना काही. पण एक गोष्ट सांगायचं झालं तर इथं तुम्हाला उत्कृष्ट प्रकारचा मावा भेटेल. कारण की खूप मोठ्या प्रमाणात पशु सांभाळलं जातं. तुला घ्यायचे तुम्हाला एक सांगायचं झालं तर प्रत्येक गडावरती तुम्ही जिथं जाल ना तिथं तुम्हाला साधे राणीमानचे लोक भेटतील. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जिथे पैसा कमी तिथे माणुसकी जास्त, अशी माणसं इथं बघायला भेटेल. प्रत्येक गडावरती जा तुम्ही, इथे पैशाला नाही माणसाला किंमत असते. आणि हीच माणुसकी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टी आपुलकी जसं आपला माणूस आला याप्रमाणे कोणी येऊ दे, मग तो मुंबईवाला असू दे किंवा कुठलाही असू दे, त्याची आपल्याप्रमाणे वागणूक भेटेल. स्लो चालत होते आणि आम्हाला वनडेमध्ये रिटर्न व्हायचे. म्हणजे आता आम्ही गडाकडे चाललो आहे, सरळ चालत राहा, गडाकडे चालत निघालो आहे. आम्हाला संध्याकाळी पण परत व्हायचे. त्याच्यामुळे यांच्या पाठीमागे मी जादूची छडी घेऊनच आहे की पटापट चालले पाहिजे म्हणून. त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे. दाखवतो तुम्हाला पुढचं भैरीगड आणि रानमेवा. आमचा प्रदीप जिथे जाईल तिथे काही ना काहीतरी घेतच असतो, शोधत असतो. आधी त्याची करवंद खाऊन झाली, नंतर त्याने आलू खाल्ले, आता आंबा कोणातरी यातला काढून आणला आहे. पद्या कुठे भेटला आंबा तुला? गावामध्ये. ओके. हां, गावामधली लोक कशी वाटली पद्या त्या काकीच्या बोलण्यावरून? जिथं पैसा कमी तिथं माणुसकी जास्त आहे का नाही? मस्त पैसा असून फायदा नाही. चलो, जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही जर आले तर पूर्ण असं तुम्हाला ओस रान बघायला मिळेल. जरी बघायला गेलं तर हे छोटासा नाला ओढा आहे छोटावाला. पण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये येत असाल तर सेफ्टीने या, कारण की जर तुम्ही बघा हे पूर्ण सुकं पडलेलं आहे. पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथं पूर्ण पाणी भरून, म्हणजे छोटा ओढा तो पूर्ण नदीचं रूप धारण करेल. माझ्या मते पूर्ण नदी होऊन जाईल. त्याच्यामुळं येताना पावसाळ्यामध्ये इकडून येणं चांगलंच आहे, बेटर आहे. पण जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं ते बैरीगडाला येण्यासाठी पुण्यावरून पण रस्ता आहे. झालं तर खांडपा म्हणजे साळपा खांडपा त्या साईडने देखील एक रस्ता आहे. त्या साईडने सुद्धा चांगला ट्रेक आहे एक, नक्कीच या. पावसाळ्यामध्ये वेगळंच वातावरण असेल, वेगळं म्हणजे अक्षर स्वतः हरून जाईल. म्हणजे इथे जर आलेल्या माणसाला परत घरी जायची इच्छा होणार नाही. माझी तर इच्छा नाही होणार, माझं मत का माझी नाही इच्छा होणार पावसाळ्यामध्ये जर इथं आलो तर. असं वाटेल की इथं छोटंसं घर बनवावं आपलं आणि इथेच राहून जावं आणि घरातल्यांना पण सर्वांना इथंही घेऊन यावं असं. पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समजा हे सुकं झालं सर्व, नवीन ओस पडले. पण पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरो होऊन जाईल. आणि एक सांगायची गोष्ट, शिकारीसाठी येणाऱ्या जर तुम्ही बघायला गेले तर आम्ही बऱ्याच ठिकाणी असे बघितले की हे तुम्ही बघताय छोट्या छोट्या काट्या, एक काठी एक, हे वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी असतात. त्यांच्यावरती गव्हर्नमेंटने दिवसेंदिवस मोठमोठे कायदे लागू केलेत. त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यात खूप फरक पडला आहे. वन्य प्राण्यांची शिकार फार कमी प्रमाणात होत चालली. तर असू द्या, चांगले गव्हर्नमेंट त्यासाठी आभारी आहे. तर जाऊया पुढच्या दिवशी. ढाकावरती म्हणजे जे कुटुंब राहतात, 2-3 कुटुंब आहेत, त्यांचा गुरं पाळण्याचा व्यवसाय म्हणजे कोणाकडे म्हशी आहेत, कोणाकडे गायचं आहेत. ते मावा वगैरे काढून समजा स्वतःची बाजारपेठ म्हणजे खाली गावामध्ये गौरकामध्ये जांभेवळी किंवा करतात, इथे घेऊन जातात. पण त्याचा एक गोष्टीचा फायदा ट्रेकरसाठी, आपल्यासारख्या अचानक फिरायला येणाऱ्यासाठी, काही त्यांचा जो चारा आहे प्राण्याला लागणारा ते प्राण्यांना इकडेच सोडलेलं असतात. त्याच्यामुळे हे जे हे रस्ते आहेत हे प्राण्यांच्या मुळेच मलून गेलेले आहेत. म्हणजे रस्ते तयार झाले आहेत,
पायवाटा, आणि त्याच्यामुळे आपण चुकण्याचं प्रमाण कमी होतं. तिथं आम्ही एका काकींना विचारलं, काकी गाडावर जायला रस्ता कुठला आहे, तर त्यांनी मला सहज सांगितलं, मला जा तुम्ही सहज पोहोचाल म्हणतात, कारण की खालच्या साईडची जाणार रस्ता आहे, एक मोठ्या जाणार रस्ता आहे. पण सारखं जाऊन येऊन तर आता पूर्णपणे मरलेलं आहे, म्हणजे गवल निघून गेले, पायवाट तयार झाली, त्यामुळे ते कुठे चुकणार नाही, सहज समजून येईल. तर आपण बघताय थोडं उशिरामध्ये असे म्हणजे आपल्या बरीकडे आपल्या जवळ येत चाललं आहे, आपण जवळच चाललो आहे. सो जाऊया, जेवढं जवळ येतं तेवढी मजा वाटते, कारण की मी 6 ते 7 वर्षापूर्वी गडावरती आलेलो, आणि 7 वर्षानंतर, कारण की आतापर्यंत मित्रांनो मी 35 ते 40 गड किल्ले फिरलो, आणि 35 ते 40 गड किल्ल्यांच्यामध्ये जर माझं सर्वात आवडतं ठिकाण कुठलं असेल तर ढाकबैरी. कारण की एखादा आपण ट्रेक करतो ना, नॉर्मल ट्रेक कोणी करतो, गडावर जाणं असं नाही म्हणत की, पण नॉर्मल ट्रेक कोणी करतो की जाणं येणं चढणं उतरणं, मग ट्रेक असा करणं का त्याची आठवण आयुष्यभर राहिली पाहिजे, आणि हा असा आयुष्यभर आठवणीत राहणार माझ्यासाठी ढाकबैरी ट्रेक आहे. कारण बैरी गडा तर तुम्हाला जर पुढे दाखवेलच का लक्षात राहणार आहे, कारण की आता माझ्याबरोबर जेवढे पण आहेत, आम्ही 8 ते 9 जण, नीलू किती जण आहेत आपण? 9. आम्ही 9 जण आहे, त्यातला मी एकच फक्त म्हणजे गडावरती जाऊन आले, आणि बाकी 8 जण आहे गडावर जाऊन आलेत. ते खूप एक्सायटेड झालेत की गडावर नक्की काय आहे. त्यांना मी सांगितलं एवढं जे मी एवढे खुश आहेत ना, तिथे गेल्यावर एवढंच खुश राहा, जे बघून फक्त तोंड पाडू नका काय आहे. सो चला जाऊया. नीलू काय वाटतं तुला, कसं आता तुझी एक्साइटमेंट कशी, आपण गडावर चाललो त्याबद्दल? आमचा दादा आम्हाला चांगलंच दाखवेल. हां, मी तर चांगलं दाखवेल रे. आणि भूषण आपला कॅमेरामन वासोटे नाही, सॉरी कुठे गेला आपण, विसापूर लोहगडचा भूषण मुलं आपल्याला खरं म्हणजे किल्ले विसापूरला आपल्याला कारवेची फुलं जी रतनगडला बघायला भेटतात, रतनगडला आम्ही चाललेलो फक्त कारवेची फुलं बघण्यासाठी, आणि ती भूषणच्या मुलं मला विसापूर किल्ल्यावर कारवेची फुलं बघायला भेटलेली. सो थँक्स फॉर भूषण. बैरीगडाच्या दिशेने, आणि आपल्याबरोबर नीलू काय वाटतं तुला? खूप छान. ओके, आता आधी काय वाटतंय? मला असं वाटतं की किंवा मला चढता येईल का नाही चढता येईल. भूषणला तर विचारून भूषणला काय विचारून फायदा नाही. पद्या बायकोची परमिशन घेऊन आज आलाय. पद्या काय वाटतं तुला? आणि समीर आमचा मेकअप आर्टिस्ट, माय डार्लिंग, सगळ्यांचा लाडका, आमच्या सर्वांचा लाडका समीर रानमेवा. ओके, राहुल राहिलं आहे. राहुल काय वाटतं तुला बैरीगडावर पहिला ट्रेक येतो, पहिल्यांदा तू बैरीगडावरती जातोय, पहिल्यांदाच गडावरती जातोय का? नाही आधी कुठल्या गाडावर गेला? अगोदर गेलतो कुठल्या गाडावर? किल्ल्यावर. ओके, पेटला गेला म्हणजे आपल्या कोथली गाडाला जाऊन आलं, तिथं कर्जाची शान आहे आपल्या. ओके, तर मित्रांनो येत्या 2 तारखेला 2 जूनला कोथली गाडावरती मोहीम आहे आमचं साहित्य प्रतिष्ठान, म्हणजे आपल्या साहित्य प्रतिष्ठानमार्फत 2 जूनला की जो गडावरती दरवाजा बसवलेला आहे लाकडी, आणि ज्या तोपा आहेत त्यांच्या संवर्धनासाठी, त्यांना पॉलिश वगैरे करण्यासाठी, तर आवर्जून या साहित्य प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये हातभार लावा. राहुल, बैरीगडाला जातो, तू व्हिडिओ कधी बघितला आधी बैरीगडाचा? बघितलं, काय वाटतं आता तुला बैरीगडाविषयी? आमचा प्लॅन नव्हता, व्हिडिओ चालू आहे. असू दे, तू बोल त्याचा नाही रेकॉर्ड झाला. तुला काय वाटतं? ओके, राहुलला हसू कंट्रोल झालं आहे. आणि इथे आला आपला पिंपलोलीचा डॉन, खास पिंपलोली, बाकी सर्व मार्केटवाडी, पोसरी, आणि हा पिंपलोलीचा आहे. तुला काय वाटतं बाबा बैरीगडावर जाताना? काय वाटतं फिलिंग? काहीतरी असतील ना तुझ्या? ओके, कसं काय आलं म्हणजे चालत झाला येऊन पस्तावलाय का काय झालं? तू पस्तावलाय का? पस्तावलाय जास्त पाय दुखायला लागला. तू पहिलाच ट्रेक करतोय, पाय दुखणार ना भावा. बरोबर आहे, माऊली लगेच थकत नाही, तू लगेच टाकला. हो, म्हणजे जाणार आहे, चढणार आहे पूर्ण तू, बस याचं ऐकायचे. आणि आमची गौरी सर्वांची लाडकी गौरीचं मत ऐकायचे. गौरी, तुला काय वाटतंय? पहिल्यांदा झालं ना तू ट्रेकला? ओके, पहिलंच केलं आहे ना, तर पाठीचं बघशील ना, थोडी स्माईल देऊन. काय वाटतं तुला? ओके, स्माईल नाही ते मला माहिती आहे, तुझा रडकच तोंड आहे जेव्हा बघायचं जिथं जायला तिथं. ओके, हां बस, राहुल पाठीशी तुझ्या. काय करू गोला? हा, तुला गोरा करू. ओके, आता मग राहू दे रे, नॅचरल कलर आहे येडा, विठ्ठल काळा आहे तू काय. मित्रांनो, आम्ही खालच्या दिशेने निघालो आहे गडाकडे. खूप सारे दगड आहेत, पाहायला लागते थोडंफार. पण एक सांगायची गोष्ट, तुम्ही पाहत असाल तर हे बघा,
एक कोणीतरी माणसाने पेटवून दिलं आहे की काय समजत नाही. पण याच्यामुळे मुख्य प्राण्याचे खूप वाईट हालत होते. तुम्हालाही जाणून की जर आपल्या घराला जर कोणी आग लावून दिली तर आपली काय अवस्था होईल. तर विनंती असेल प्रत्येकालाच निसर्गामध्ये वावरणारा, आपण जर कुठल्या ज्वलनशील पदार्थ बरोबर घेऊन फिरत असाल तर आपलं आपण सांभाळा. काही असो, माचीची काडी असण्यापासून तर पूर्ण गॅसपर्यंत जर तुम्ही जेवणासाठी घेऊन असाल तरी सांभाळा. माझ्या मते ही आग पुण्या साईडला लागलेली. हा डोंगर पुण्या साईडचा आहे, पलीकडे. तर ते आग वाढतच चालले आणि थोड्या उशिरामध्ये पूर्ण डोंगरच. कारण की आमच्यापासून बघितलं तर 5-6 तासाच्या अंतरावर म्हणजे चालत तो डोंगर लक्षात येतो आहे. तर असं करू नका की ज्याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होईल. पूर्ण डोंगर आता ही आग तुम्ही बघताय धूल पूर्ण खालून उठत चालतो. म्हणजे हिरवी झाडं पण त्यावर जळतात आणि सुके जळतात. म्हणजे ओल्यावर सुकं पण जळतं आहे, सुक्यावर ओलं पण जळतं आहे. खालून पूर्ण डोंगर जळत गेला आहे. हा पूर्ण आता वरपर्यंत चालला आहे. म्हणजे पूर्ण पर्यावरणाची हानी होत चालली. सर्वजण दमले, खूप प्रवास चालणं झालं आहे. पण ठीक आहे, थोड्या उशिरा जमजम अर्ध्या तासामध्ये गडावर पोचू. आधी तर कंटाळला आहे पद्या, बायकोचा लाडका पद्या. दमला आमचा, ना दमला. ओके, मुशनची बायको तिकडे पोलीस भरतीची अकॅडमीला आहे, ते तिकडे प्रॅक्टिस करते आणि हा इकडे गडकिल्ल्यांचा प्रवास करून प्रॅक्टिस करतो आहे. भूषण, बेस्ट ऑफ द भूषण त्या मिसेससाठी. आणि हा कडू नाही राहुल. ओके, कडू नाही राहुल. आणि आमचा लोडर खास पिंपलोलीवरून मागवला आहे. त्याची खूप इच्छा होती ट्रेक करायची. आणि आमचा समूह दमलेला समूह पाठीमागे खूपच थकला तो. सो तुम्हाला दाखवतो ही मस्ती. तर वातावरण आता एकदम सावलीचं झालं आहे. कारण की थोडंसं आम्ही जे चालत होतो ते कंटिन्यू उन्हामध्ये चालत होतो आणि आता सर्वांचे चेहरे फ्रेश झालेत. तुम्ही बघत असं बिंदास चाललेत. कारण की वरती झाडी, वन्य प्राण्यांचं चिवचिव किलबिलाट. आणि ठीक आहे, आज थोड्याच उशिरात आपण पोचू गडावर. तर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो गाड्यावरती गेल्यावर. तिकडं हे ती कोसळलेली आहे ना तिथं पुष्टी. नको उडी तिथे मस्त वाटते ना, तो सीन मस्त वाटते. उडी वॉटरफॉल असेल तो आहे ना, कोसळलेला वॉटरफॉल आहे. जोरात पाणी पडून ती या झाली, दगड या झाली. सांग याच्याकडे काय आलं प्रदीप तुझं? सांग प्रदीप काय आलं ते? पाणी कोसळलं काय? अरे प्रदीपच्या म्हणण्यानुसार तुझं पाणी कोसळलंय. पाणी कोसळलं नाही रे, मुलं दगडा कोसळली. दगडा कोसळली, पाणी पडला ना त्याच्यामुळे दगडा कोसळली असं बोलतो रे. दगड फिसून झाली मावतीच ना. अरे तू पोलीस आहे, पोलीस फक्त पैसे असते काढायला लागतील. किती जमलेले माझे बालमित्रांनो आणि मित्रांनो, तुम्हाला मी 2 शब्द सांगत आहे. ना तुला गेलाय चला. खूपच असं दमलोय. नाही चला थोडं चाललो.
सिलिकॉन. सो हाय फ्रेंड्स, आम्ही आता थोड्याच उशिरात म्हणजे 5 ते 10 मिनटामध्ये बैरीगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. थोडा सर्व दमलेच आणि राहुल तर खूपच दमला आहे. तर भेटूया पुढे. बैरीगड पुढं रे, चला. लागला का? सुकले ना. शेवटचा टप्पा बैरीगडाचा खूप वाईट आलं, कारण की आता आम्ही येत होतो त्यावेळी पूर्ण सपाट पठाराचा भाग होता आणि ते कोणत्या डोंगराचा भाग चढावं लागतं, त्याच्यामुळे खूप दम लागलेला आहे. सो चला सर बंद. मारला रे काय. आणि राहुलची और देखोगे तो आप यहाँ पे जन्नत. इथून काहीच नाही, अजून थोडा खाली चल. इथून नाही, इकडं नाही, इकडं दोरे वगैरे लागतात. इधर से नीचे जाएगा ना. खाली गेलो आता बघ काय तू बसतो नाही. तर आपण जातोय गडाकडे. बैरी माझं आवडतं ठिकाण. 7 वर्षापूर्वी मी ज्या ठिकाणी आलो बैरीगडावरती, त्या बैरीगडावरती आपण जातो. अधिक तर स्टॅमिना संपलेला आहे. आधीच मला बोलतो भाऊ मी येणार नाही. का बैरीगड, या बैरीगडाला सर्वांनी जपून भैरवगड माझं फेवरेट ठिकाण आहे. बैरीगड अधिक पटकन पटकन पटकन. आणि अधिक तर स्टॅमिना संपलेला आहे. आणि मित्रांनो येताना थोडं जपून काळजीपूर्वक. खरं तर मी माझे शूज इथं काढून घेतो आता आणि दाखवतो तुम्हाला पुढचं ट्रेकिंग एक्सपिरियन्स. आता इथे रोप आहेत, रोपनं पूर्ण आपण खाली जाणार आहोत, नंतर मग बैरीगडाकडे. माझी बोटं अशा तरी पोचलेलो आहे मी. माझ्या इथं ठेवतो. चालले पण पहिलं सांग मला डायरेक्ट तिकडं तिकडे जाणार कसं, मला मार्ग सांग मग आता. हे काय कॉर्नर आहे ना, हे कॉर्नर. आधी कॉर्नर करून तुला बघायचे का? तुम्हा व्हिडिओ काढ तर. आता पडली रे. अरे भाऊ गेला कुठे? भाऊ तू गेलास पण तुझी व्हिडिओ काय पूर्ण येत नाही. किती छान आवाज सुटले. वा बेटे. असती डकरू नको बाबा. असती अरे
पोचलेला आहे, भाऊ खाली उतरलेला आहे. बेटी पद्मा आपला हे रांड्यावरती गेले तू व्हिडिओ काढ. चढताना खूप आनंद चढता येते. उतरतानाचे व्हिडिओ पण मी काढेल सर्वांनीच. भले तुझी गालन झाले काय? भले तुझी गालन झाले. चला कल्पना सर कोण राहिला रे फोटो घ्या नाही. हे पाणी आम्हाला पण द्या तुमच्याकडे. बाटली आहे का? तर जय शिवराम मित्रांनो, आता आपण आहोत धाक बैरीगडावर. तर बैरीगडावर बोललं गेलं तर इथं बैरीनाथाचं हे देवस्थान आहे आणि ही जागा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी आहे. कारण की असं आहे की त्याच्यामध्ये की शिवाजी महाराजांनी ह्या ठिकाणाला भेट दिली होती. माझ्या मते पहिले गडाविषयी सांगायचं झालं तर इथे देवदेवतांचे पुढे हे जागृत देवस्थान आहे मित्रांनो. या पाठीमध्ये खूप सारे ऐतिहासिक कारणं आहेत. ती आता बऱ्याचशा प्रमाणे मलाही माहिती नाही, पण जेवढ्या प्रमाणे माहिती आहे तेवढ्या प्रमाणे झालं तर सांगायचं झालं तर बैरीनाथाचं मंदिर तुम्ही जर बघत असाल, जसं आपण ढाकबैरीला बघितलं ढाकळा की अनेकांचे नवस वगैरे असतात, जे नवस पूर्ण होतात त्या ठिकाणी देवीला घंटेच्या स्वरूपामध्ये नवस बोलला जातो. तर तुम्ही बघू शकता खूप साऱ्या घंटा इथं बांधलेल्या आहेत. याचा अर्थ समजून जा की हे देवस्थान किती प्रमाणात जागृत असू शकतो. इथे येताना कुठल्याही प्रकारचं मद्यपान वगैरे सेवन नका करतो. गडाविषयी सांगायचं झालं तर गडावर 2 पाण्याचे टाके आहेत, उत्कृष्ट आणि सुंदर स्वच्छ पाण्याचे. तर आधी यामध्ये ज्यावेळी मी 7 वर्षापूर्वी इथे आलेलो त्यावेळी या फर्स्ट टाक्यामध्ये तुम्ही बघाल तर इथं भांडे भेटायचे आणि इथला पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. मात्र यावरती प्रतिष्ठानमार्फत नेट आणि लोखंडी जाळी बसवली, कारण की बरेचसेच येणारे पर्यटक याच्यामध्ये आंघोळ वगैरे करत असतील माझ्या मते, पाण्यामध्ये खराब करत असतील त्याच्यामुळं. तर आता सध्या तरी याचा वापर पाणी पिण्यासाठी केला जातो आणि ती भांडी सध्या काढून इकडे बाजूला ठेवली. पाहायला गेलं तर इकडे एक मोठी प्रशस्त गुफा आहे ती, आणि या साईडला देखील एक गुफा आहे. परंतु येणाऱ्या पर्यटकांमार्फत म्हणजे जे येतात इथं देव आमच्या म्हणजे सांगायचं झालं तर भाविक बघतो, पण तुम्ही बघू शकता किती प्रमाणात कचरा करून ठेवला आहे. मित्रांनो एक विनंती आहे, आपली श्रद्धा आहे, नक्कीच श्रद्धेने पण येत जा, परंतु काही असेल देवाला कुठला मान वगैरे देतात, पण इथे कचरा नको करू. विनंती आहे तुम्हाला सर्वांना हात जोडून. कारण की हा कचरा बघा, या कचरा तुम्ही इथं वन्य प्राणी येतात ते खातात, त्यांना त्रास होतो, किंवा आज तुम्ही इथे माणसं अक्षरशः उभंही राहू शकत नाही, एवढा दूषित घाण वास येत आहे. त्याच्यामुळे प्लीज काळजी घेत जा आणि असं घाण नका टाकत जाऊ पुढे. एवढी चांगली जागा आहे. आणि जर इथून तुम्ही पाहायला गेला तर समोरच्या डोंगरावरती इथून पुढे आपल्याला राजमाची दिसतात. राजमाचीचे दोन डोंगर आहेत. इथून पुढे जर बघितलं तर खालच्या बाजूस सालपा, कोंदिवडे ही गावं. म्हणजे महाराजांच्या काळामध्ये माझ्या मते तर या गुफेचा वापर जास्त प्रमाणामध्ये, या गडाचा वापर हा फक्त टेहळणीसाठी केला जात असावा, कारण की इथून खूप दूरपर्यंत नजर जाते. जर आपण जर अक्षर बघितलं तर आमचं मोरब्याचं धरण इथून दिसतं चौकवर असणारं. या साईडला लोणावळ्याचा भाग दिसून येतो.
खूप सारा म्हणजे खूप सारा परिसर दिसून येतो. त्याच्यामुळे माझ्या मते तर हा याचा वापर टेहळणीसाठीच केला जातो असावा. So, चला कांदा दे एवढा नको ए पाणी आणतो रे तुम्हाला. थांबा रे थांबा पाठी जाऊ नको थांब वरतीच थांब. कसला ओके. ये येतर पाद्या असती आग एकदम. ए गौऱ्या तुझ्याला सांग कुठं पाय ठेवायचे आयुष्यात झाला इथं बाबा एकदम असते इकडे या साईडला यायच्या का तुला हे इथं पाय ठेवायचे. पाद्या एकदम असती. ए गौऱ्या त्याचा पाय त्याला सांग कुठे ठेवायचे. जेवण बनवायला गेल्या फोटो गडावर चढताना तुम्हाला मध्यभागी म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये 2 लाकडं दिसतील. त्या लाकडांवरती पाय ठेवून बॅलन्स करून तुम्हाला जायचं आहे. आणि सांगणं असं आहे का मित्रांनो, एक पाऊल त्या झाडावरती ठेवायचं आणि एक हातामध्ये तुमच्या झाडाला झाडा आणि एका हाताने रस्सी पकडून ठेवा. रस्सी सोडू नका. शेवटच्या टोकापर्यंत रस्सी सोडू नका. चुकून जर म्हणजे अनावधाने जर चुकून जर झाडाचं हे तुटलं तर आपल्या हातून रस्सी सटकतं कामा नये. त्याच्यामुळं आणि उतरताना प्रत्येकाने एकमेकाला सपोर्ट करतो. उतरा. ये येतं प्रतीक समजलं तुला काय करायचं. आधी काय कर भूषण एकदम असती. मित्रांनो आम्ही आलो ढाक बहिरी जीवाची धगधग करणारं ढाक बहिरी. या तुम्ही पण या सर्व सेफ्टी घेऊन या जपून या. आमचं भूषण एकदम शेवटचा टप्पा आहे चढताना आणि उतरताना फर्स्ट टप्पा लाकडी स्पॅच तिथून. आणि हां निलून सांगितलं जर तुम्ही चप्पल घालून येत असाल तर तुमच्या चपला आधी सुलक्याच्या इथे खाली ठेवून द्या किंवा कलाकराच्या इथे ठेवून द्या. चप्पल घालून कोणी येऊ नका कारण की इथून पाय घसरेल. प्रदीप भले लेडीज शूज घालून आला पण त्याला ग्रीप आहे. ग्रीपवाले शूज घालून या. काय प्रदीप. ओके या त्याच्या मिसेसचे शूज घालून या असं वाटतंय पण ठीक आहे असो त्याचेच आहेत मिसेसचे नाही आहेत. मिसेसचं ठीक आहे चांगली गोष्ट असेल तिच्या शूजचे कुठेतरी वापर झाला चांगला. ओके भूषण ये जपून. आणि फुल मजा येतात आपली पोरं. आणि सांगायचं झालं तर या सुलक्याच्या कडेला आमच्यामध्ये 2 आलेले आहेत ते ऑलरेडी भरलेत. समीर आणि आदित्य हां ते घाबरल्यामुळे ते तिथे आमच्या जेवणाचं व्यवस्था तिथंच करते तिथे थांबलेत. आधी माझ्यामध्ये तुम्हाला इथून दिसायला पाहिजे या समोर दिसणारी चिर आणि त्याच्यामध्ये ते थांबलेत. तर आहे ढाकबैरी नक्की जा. वरती रोशन मामाचा मुलगा तोही आला त्याच्या फ्रेंडसोबत. या नक्कीच आनंद घ्या ढाकबैरीचा. भूषण कसा वाटला. फर्स्ट टाइम तू ढाकबैरीला आलाय. मन प्रसन्न झाला माझा एकदम. ओके निलू ढाकबैरीला आपण अर्ध्याच रस्ते जाऊन ढाकबैरीचा ट्रेक कसा वाटतो तुला चढल्यावर काय वाटत. असं वाटलं का स्वर्गाच्या दरवाज्यात जाऊन परत आला असं वाटतं ना. ओके प्रदीप तुला काय वाटतंय. अजून असेच ट्रॅक भरपूर झाले पाहिजे. नक्की मजा आला. मजा आली. नेक्स्ट भैरवगड का मग 100% मोर डेंजर महाराष्ट्रातला सर्वात डेंजर किल्ला भैरवगड. तिकडे पण जाऊ आपण. नक्की आपण नेक्स्ट टाइम. ओके तुझी याची इच्छा आहे राजमाचीला जायची नेक्स्ट टाइम. सो बघूया मित्र. मी तर जाऊन राजमाचीच्या ट्रेकला पण मित्रांसाठी परत एकदा. आणि हा सांगायचं झालं तर रोशन आणि रोशनसोबत आले 2 मित्र तुम्हाला दाखवतोच मी. एवढा सुंदर ट्रेक पाहून ते घाबरले. त्याचे मित्र म्हणजे आपले मार्केटवरून आलेले आहेत. तुम्ही बघू शकता तुम्हाला 2 मिनटात.
एक दिलेवडी आणि एक दोघे इथे थांबले शांतपणे, दोघेही आले नाही. इथून सुंदर असा परिसर, हे सर्व ते ट्रेक करत आले, पण इथं येऊन परिस्थिती बघितली समोरची आणि ते तिथं थांबले. तर असं चालायचंच, प्रत्येकाची हिंमत होते असं नाही. या मजा घ्या, काळजीपूर्वक घ्या. भूषण माझा बेस्ट सपोर्टर ट्रेकिंगच्या बाबतीत आलेला आहे. सांगायचं तर हा वरती झेंडा बघतो ना आपण, ते झेंड्यापासून उतरून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि इथून जे कलाकारातून येतात ते लोक या साईडने येतात. ओके मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच की पावसाळ्यामध्ये येत असेल तर पूर्ण काळजीपूर्वक या. कारण की जेवढं दिसतंय सोपं, म्हणजे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढताना एवढं सोपं दिसेल तुम्हाला की हां चल ठीक आहे, नॉर्मल सपाट डोंगर कडा आहे त्याला पकडून जाऊ, पण एवढं सोपं नाही. पावसाळ्या दिवसामध्ये हे चिकट होऊन जाईल पाण्यामध्ये, त्याला शेवाल पकडले तर. आणि हे पूर्ण खाली डायरेक्ट प्लेन आहे, हा डोंगर डायरेक्ट प्लेन आहे. आणि तुम्ही जर चुकून देवनगर असो, पण अनावधानाने काय चुकून जर झालं तर इथून निघणारा माणूस सरळ या खालच्या दगडावर येईल. हा तुम्ही बघता हा दगड, आणि इथून मग खाली जंगलात. त्याच्यामुळे काळजीपूर्वक या, चांगला ट्रेक आहे, देवाचं दर्शन होईल. तर मी तर खाली होते, मुलं आली नव्हते, त्यांना भूषण पाणी द्यायला गेला खाली. आणि तो भूषण कुठंच घाबरत नाही, सहजच गेला माकडासारखा, सहज माकडासारखा चढून आला. चला चायनीज मंचुरियन बनवायचा प्लॅन होता, आणि गडावर उतरल्यानंतर बघायला गेलं तर माचीसच विसरलेत. तर आमच्यामध्ये समीर रडू नको बाळा, ते राहू दे माचीस. तर एक आधी मानव भेटला आपल्याला निलेश. बघा निलू काय करतो मला, अरे माचीच नाही रे, मग काय करतो? हा दाखव इकडे शोकर मला थोडासा, चेहरा नको दाखवू, काय करते दा? ठीक आहे तुझा शब्द नको वापरू, फक्त बघ पेटते का आज पेटेल का? तुला इथं ठेवून जाऊ आम्ही. तुम्ही ढाककडून जर गडाकडे म्हणजे बैरगडाकडे जर जात असाल तर हा एक खालच्या साईडने जाण्याचा रस्ता आहे. म्हणजे गडावरून ढाकवरून निघालो की गायरवाईच्या मंदिरातून निघालो की खालच्या साईडने रस्ता आहे. आणि हा तुम्ही समोर बघू शकता डोंगर, आणि हा एक वरच्या साईडने रस्ता आहे. तुम्हाला दाखवतो मी, इथे तटबंदी दिसते ना तुम्हाला, इथे पाण्याचे टाके आहेत वरच्या साईडने. जर पावसाळ्यामध्ये शक्यतो करून नका जाऊ त्या रस्त्याने, पण उन्हाळ्यात जाणार असेल ना तर मस्त म्हणजे थ्रिलिंग आहे. 1 तास कंटिन्यू रस्ता मस्त चालण्यासारखा आहे. आणि हा इकडून सोपा रस्ता आहे, तो थोडा कठीण रस्ता आहे. तुम्ही म्हणजे सध्या आम्ही बैरीशी जाऊन आलो आहे, आणि मी तुम्हाला सांगतो की ढाकबैरी 1 डे ट्रेक करू नका, वस्तीला या. कारण की ही अवस्था बघू शकता तुम्ही. आता हे फेकून द्यायला झालं, आता आम्ही फेकून देऊ. मंचुरियन प्लॅन सक्सेस झालाय, माचीच भेटली, आणि आमचा कुक भूषण डार्लिंग आमची गौतमी ताई तिकडे बसली. टेस्ट कशी झाली ते मी बघतो सध्या तरी. आणि इकडे एक कुक थोडा सॉस देतोय मला, बघू इथे टाक थोडा सॉस. कुठला सॉस आहे? काय कुठली? रेड चिली. रेड तिचा किती आहे? काहीतरी 60 रुपये रेड चिल्ली. आणि एक इथं भुकवलेली माणसं, खरं म्हणजे आधी असं. अरे खाता ये ना त्याच्यात टाकला गे काय तुम्ही म्हणते यार घाल काय बोला त्याच वाटेत रस्ता ना टाक मीठ इकडे वाटे ना टोकून ए बरं ऐक ना, रेसिपी कोण सांगतंय?
मंचुरियनची समीर का यो नंदू आपला निल्या काढली हे मित्र आहे नंदावाला खास. नेल्या टेस्ट लागते अजून एक नाही आपल्याला फ्लावर तू भिकारी आद्या